नमस्कार. संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. आपण आता सन 2007मधील जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेणार आहोत. 2002मध्ये जी निवडणूक झाली होती ती निवडणूक आणि 2007मध्ये झालेली निवडणूक यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. 2002मध्ये जी निवडणूक झाली होती ती मोहिते पाटील गट आणि बागल गट असे एकत्र मिळून या दोघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाखाली निवडणूक लढवली होती. तर जगताप गट हे काँग्रेसच्या माध्यमातून लढले होते. अशी निवडणूक 2002ची झाली. 2007ची निवडणूक मात्र त्यापेक्षा फार वेगळी झाली आहे. 5 फेब्रुवारी 2006 रोजी दिगंबरराव बागल मामा यांचं निधन झालं आणि त्यानंतर या तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये बागलांच्या संदर्भामध्ये खूप सहानुभूती निर्माण झाली होती. बरोबर 1 वर्षानंतर ही निवडणूक म्हणजे 11 मार्च 2007ला ही निवडणूक झाली आणि या निवडणुकीवेळी चक्क मोहिते पाटील गट हे बागला जगतापांच्या बरोबर गेले. म्हणजे जगताप आणि मोहिते पाटील गट हे एक झाले. दुसऱ्या बाजूला शिवसेना काही ठिकाणी लढली, काही ठिकाणी काँग्रेस लढलेले आहे आणि तालुका विकास आघाडी म्हणून बागल गट या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे. आता या निवडणुकीच्या वेळेला आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या 5 गटामधून निवडणूक झाली होती आणि ही निवडणूक होत असताना म्हणजे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तालुका विकास आघाडी याचबरोबर काही ठिकाणी अपक्ष वगैरे असे उमेदवार आपल्याला जिल्हा परिषदेच्या बाबतीत दिसून आलेले आहेत. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा गट म्हणजे पांडे. आता पांडे हा जो गट आहे या पांडे गटामध्ये जगताप समर्थक पोपट पंढरीनाथ नेटके यांना उमेदवारी दिली होती राष्ट्रवादी काँग्रेसने. तर शिवसेनेकडून विजयदादा सलगरे होते आणि तालुका विकास आघाडीकडून दादासाहेब अर्जुन गुळवे, स्वर्गीय दादासाहेब अर्जुन गुळवे झरे यांना उमेदवारी दिली होती. तर समाजवादी पार्टीकडून नवनाथ खारे हे उभा होते. तर मंदाकिनी क्षीरसागर यासुद्धा एक अपक्ष उमेदवार होत्या. यामध्ये दादासाहेब गुळवे यांना 9,215 मतं मिळाली. तर पोपट नेटके यांना 6,046 मतं मिळाली. विजय सलगर यांना 953 मतं मिळाली. नवनाथ खारे यांना 812. तर मंदाकिनी क्षीरसागर यांना 224 मतं मिळाली. इथे दादासाहेब गुळवे हे विजय झाले आहेत. त्यानंतरचा जो मतदारसंघ आहे जिल्हा परिषदेचा मतदारसंघ पोथरे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जगताप गटाने संगीता भारत कांबळे या शहीदाच्या पत्नी आहेत आणि पोथरेच्या माजी सरपंच होत्या. त्यांना खास आवर्जून उमेदवारी दिली होती. तर तालुका विकास आघाडीकडून म्हणजे बागल गटाकडून सारिका दीपक ठोसर यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून पोथरेच्याच माजी सरपंच आणि पंचायत समितीच्या माजी सदस्या निलावती अण्णा जाधव यांना उमेदवारी दिली होती आणि शिवसेनेकडून लक्ष्मी अरुण खराडे बोरगावच्या उमेदवार उभ्या होत्या. यावेळी सारिका ठोसर यांना 9,953 मतं मिळून त्या विजयी झाल्या होत्या. संगीता कांबळे यांना 7,267 मतं मिळाली होती. तर शिवसेनेच्या लक्ष्मी खराडे यांना 1063 आणि काँग्रेसच्या निलावती जाधव यांना 484 मतं मिळाली होती. यानंतरचा जो मतदारसंघ आहे आपण जर पाहिलं तर तो मतदारसंघ म्हणजे वीट. या वीट मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली होती. तालुका विकास आघाडीकडून संगीता सुरेश सरडे या उमेदवारीसाठी उभ्या होत्या. तर त्यामध्ये त्यांच्या विरोधक म्हणून शिवसेनेच्या नंदा अविनाश गाढे वीटच्याच या उभ्या होत्या. तर गजराबाई संदीपान बारकुंड या चिकलठाणच्या या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभ्या होत्या. यामध्ये संगीता सरडे की ज्या पुढं जिल्हा परिषदेच्या त्या महिला समितीच्या सभापती झाल्या होत्या, त्यांना 8,945 मतं मिळाली. तर गजराबाई बारकुंड यांना 6,614 मतं मिळाली. नंदा गाडे यांना 1,107 मतं मिळाली. संगीता सरडे यामध्ये विजय झाल्या होत्या. त्यानंतर कोर्टी मतदारसंघामध्ये की ज्यांनी पूर्वी जिल्हा परिषदेमध्ये महिला बालकल्याणचं सभापतीपद मिळवलेलं होतं अशा अंजना अभंग या कोर्टी गटातून उभ्या होत्या आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजे मोहिते पाटील समर्थक म्हणून होत्या. तर त्यामध्ये अंजना अभंग यांना 5,868 मतं मिळाली.
शिवसेनेच्या म्हणजे सूर्यकांत पाटील यांच्या सौभाग्यवती मीनाक्षी पाटील या उभ्या होत्या, त्यांना 2630 मतं मिळाली. तर तालुका विकास आघाडी म्हणजे बागल गटाकडून छाया शिवाजी झोळ वाशिम यांना उमेदवारी दिली, त्यांना 8157 मतं मिळाली होती. भाग्यश्री वारगड या अपक्ष उभ्या होत्या, त्यांना 642 मतं मिळाली. तर संगीता शिंदे या अपक्ष होत्या, त्यांना 142 मिळाली. तर जयश्री दत्तात्रय शेरे या काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्यांना 303 मतं मिळाली होती. यामध्ये छाया झोळ या पंचरंगी लढतीत सहज विजय झाल्या होत्या. शेवटचा गट जो आहे त्यामध्ये मात्र अटीतटीची निवडणूक झाली होती. मोहिते पाटील गटाचे समर्थक सन्माननीय दिलीपदादा तळेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसकडून ज्यांनी सभापतीपद भूषवलेलं होतं असे शिवलिंगांना सुकळे, कैलासवासी शिवलिंगांना सुकळे यांना उमेदवारी दिली होती. तर तालुका विकास आघाडीने घोटीचे जनमतातील सरपंच विलासकाका राऊत यांना उमेदवारी दिली होती. तर या निवडणुकीमध्ये विलासकाका राऊत यांना 9554 मतं मिळाली होती. दिलीपदादा तळेकर यांना 9007 मतं मिळाली होती. शिवलिंग सुकळे यांना 2062 मतं मिळाली होती. इथं विलासकाका राऊत हे विजय झाले होते. या पडझडीमध्ये मात्र विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांनी वांगी जिल्हा परिषद मतदारसंघातून आपलं अस्तित्व कायम राखलेलं होतं. त्यांनी 8484 मतं मिळवली होती. तर विकास आघाडीचे दीपक लक्ष्मण देशमुख यांना 4463 मतं मिळाली होती. बसपाचे मारुती जाधव यांना 869, तर रामदास खाडे यांना 871 मतं मिळाली होती. या निवडणुकीत 6 जागापैकी 5 जागा बागल गटानं जिंकल्या होत्या आणि 1 जागा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं नारायणआबाच्या माध्यमातून जिंकलेली होती. एकंदरीत सन 2002 आणि 2007 या निवडणुकीमध्ये पूर्णतः बदल झाले. पूर्वीच्या गट तट आघाड्या पक्ष एकत्र होऊन निवडणुका जिंकल्या जात होत्या, पण या वेळेला मात्र स्वर्गीय दिगंबरराव बागल यांचं जे निधन झालं होतं त्या निधनानं तालुक्यातील जनतेमध्ये जी सहानुभूती होती त्या सहानुभूतीचा पूर्ण फायदा मिळून एकट्याच्या जोरावरती म्हणजे तालुका विकास आघाडीने एकट्याची निवडणूक लढून सर्वच्या सर्व म्हणजे 5च्या 5 मतदारसंघामध्ये तालुका विकास आघाडी बागल गटाचे उमेदवार विजयी झाले होते. पुढील पंचायत समितीचा भाग आपण नंतर पाहू. नमस्कार.